नमस्कार मित्रांनो. आजचा जो टॉपिक आहे ना आपला कोणता आहे, शेकडेवारी. 2 लेक्चर आपले झालेले शेकडेवारीचे. आता हे आपलं तिसरं लेक्चर आहे. बघा आपण करू सुरू. चला बघा, प्रश्न काय आहे? एका व्यक्तीचा पगार सुरुवातीला किती वाढलाय? 20% वाढलाय. व नंतर 20% काय झाला? कमी झालाय. तर त्या व्यक्तीच्या पगारात वाढ किंवा घट किती झाली हे सांगायचंय. तर बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला शॉर्टकट पद्धत सांगणार आहे मी. बरोबर. जर तुम्हाला तुम्हाला दर जर नाही का सारखे दिलेले असेल, मग तो वाढायचा असो किंवा कमी व्हायचा असो, तर काय करायचं मित्रांनो? आणि तुम्हाला लॉंग पद्धतीने सुरुवातीला सांगणारच आहे. शॉर्ट पद्धत पण काय आहे ते पण सांगू, पण फक्त दर आपले कसे पाहिजे? सारखे पाहिजे. चला आपण आता सुरुवातीला आपण लॉंग मेथडने बघू, नंतर शॉर्टकट पद्धत बघू. बघा, 20% म्हणजे आता मागच्या लेक्चर मध्ये आपण या फ्रॅक्शन व्हॅल्यू शिकलेलो आहे. बरोबर. आता फ्रॅक्शन व्हॅल्यू किती? 20%ची. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे? 20/100 म्हणजे 1/5 आहे. बरोबर. आता दोन्ही ठिकाणी टक्केवारी सारखी म्हणजे दर सारखेच आहे, त्याच्यामुळे आपण एकदाच लिहिलं. बरोबर. एकदाच लिहून टाकू, नाही तर दोनदा लिहू, काय प्रॉब्लेम आहे? 20% म्हणजे किती आहे? 1/5 आहे. बरोबर. बघा काय करू आता. सुरुवातीला काय झालंय? वाढलंय, नंतर काय झालं? कमी झालंय. बघा, सुरुवातीची किंमत किती होती? आपली 5 होती. बरोबर. 1 वाढली म्हणजे किती झाली? 6 झाली. इथपर्यंत कळालं. नंतर काय सांगितलं त्यांनी? सुरुवातीचं किती होती? आपली 5 होती. बरोबर. नंतर काय झाली? कमी झाली. बरोबर. म्हणजे 5 मधून 1 कमी करायला लागेल. किती होणार आहे? 4 होणार आहे. इथपर्यंत कळालं. गुणाकार करून टाकायचा यांचा. 5 25 आणि 6 24. बरोबर. बघा, सुरुवातीला किती होता? 25 होता. किती कमी झाला? 1 कमी झाला. बरोबर. म्हणजेच 1 वरती 25 तर 100 बरोबर किती? असा प्रश्न. म्हणजे कसं होईल बघा, 1 बरोबर 25 तर 100 बरोबर 100 इथे 100 बरोबर किती? असा प्रश्न. म्हणून डायरेक्ट मांडणी केली मी. बरोबर. तर मग काय होईल बघा आता, 100 गुणिले 1 डिवायडेड बाय 25. बरोबर. भाग द्या. 25 1 25, 25 चौक 100. 4% काय होणार आहे? 4% काय होणार आहे मित्रांनो? याच्यामध्ये कधी पण जर दर सारखे असेल तर नेहमी कमीच राहते. म्हणजे काय होणार आहे? घट होणार आहे. घट. कळालं? अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे उदाहरण. आता ही झाली आपली लॉंग मेथड. आपली शॉर्टकट पद्धत बघा आता. बघा, शॉर्टकट पद्धत काय आपली बघा. आता दर जर तुम्हाला जर सारखे दिलेले असेल, जर सारखे दिलेले असेल तर काय करायचं बघा. 20% दर आहे ना, तर मग काय करायचं बघा. r चा वर्ग, r म्हणजे दर, r चा वर्ग छेद 100. बरोबर. मग आता r किती आपल्याकडे? 20. 20चा वर्ग करायचा आहे भागिले 100 करायचे. बरोबर. बघा, 20चा वर्ग किती आहे? 400. 400 लिहून द्या, भागिले 100 करून टाका. 0 0 0 कॅन्सल. काय उरलं आपल्याकडे? 4%. 4% काय? कमी, म्हणजे घट. हे आलं उत्तर द्यायचं. पण हे कधी कधी लागू होईल? ज्यावेळेस दर सारखे असेल तरच. नाहीतर इथं जर 20% इथं 25% असेल तर ही मेथड चालणार नाही. फक्त दर आपले सेम असले तरच ही मेथड लागू होणार आहे आपल्याला. बरोबर. मित्रांनो, आपण पुढचा टाईप बघू आता. याच्यावरती आपलं अजून एक उदाहरण घेऊ. चला या टाईप वरती, म्हणजे तुमची अजून कन्सेप्ट क्लिअर होती. चला बघा, प्रश्न सेमच आहे आपला हा पण. फक्त आपण काय केलंय? 25% दर आहे, 25% हे कमी आहे. बरोबर. सेम प्रश्न घेतला आपले, तुम्हाला येईलच. आपल्या प्रॅक्टिस साठी आपण घेतलं उदाहरण. चला बघा, सॉल्व्ह करू. काय ट्रिक आपली? बरोबर. ट्रिक काय आपली? r चा वर्ग छेद 100. एवढंच करायचं मित्रांनो, लगेच तुमचं उत्तर येणार आहे. बरोबर. बघा काय, 25% वाढली म्हणजे किती होणार आहे? 25% वाढले म्हणजे काय? 625.
म्हणजे 25चा वर्ग करायचा आपल्याला एक प्रकारे. 25चा वर्ग किती आहे? 625 भागिले 100. बरोबर. काय केलं आपण? ह्या 25चा वर्ग घेतला. हा आपण 25चा वर्ग घेतला 625 तो इथे दिला डिवायडेड बाय 100 केलं. बरोबर. आता 100 ने 625 ला जर भाग द्यायचा असेल तर काय करायचं मित्रांनो? जर खाली शून्य जर असेल, खाली जर शून्य दिले असतील, किती शून्य? 1 आणि 2. 2 घराच्या नंतर पॉईंट द्या. तुमचं उत्तर काय आलं मग? 6.25. बरोबर. तुम्हाला अजून सांगतो आता याच्यामध्ये बघा. आता इथं समजा 625 किंवा दुसरी संख्या असते समजा कोणती पण XYZ. आता इथं 1 4 5 ही संख्या असते XYZ. बरोबर. तुम्हाला जर भाग द्यायचा असेल 10,000 ने किंवा 100 ने किंवा 1000 ने भाग द्यायचा तुम्हाला. बरोबर. काय करायचं? भाग देत बसायचं नाही. शून्य मोजायचे. 1 2 3 किती शून्य? 3 शून्य. पॉईंट देऊन टाकायचं. हे आलं उत्तर तुमचं. किती? 32.1. बघा प्रश्न. एका वस्तूची किंमत प्रत्येक वर्षी 10% कमी होते. प्रत्येक वर्षी 10% कमी होते. जर त्या वस्तूची किंमत किती आज 8,100 रुपये, तर 2 वर्षापूर्वी त्या वस्तूची किंमत किती असेल असा प्रश्न आहे. कळाला प्रश्न? बघा 10%. 10% म्हणजे किती आहे? 1/10 आहे. बरोबर. प्रत्येक वर्षी 10% कमी होते. 2 वर्षापूर्वी किती होते? बघा पूर्वी आणि आज असा आपण हे केलं. बरोबर. पूर्वी समजा किती होती? 10 होती. ही 10 घेतली आणि आज काय झाली? कमी झाली. म्हणजे किती होणार आहे? 9 होणार आहे. बरोबर. प्रश्नामध्ये जसं दिले तसं आपण मांडणी करणार आहे. 2 वर्ष म्हणजे 2 वेळेस आपण लिहून देऊ. बरोबर. काय करू आता? गुणाकार करू यांचा. 10 100 9 9 81. बरोबर. आता काय झाले? पहिली 100 होती आणि आज किती झाली? 81 झाली. म्हणजे कितीचा फरक पडलाय? 19चा फरक पडला. नाही, फरकचा विशेष येत नाही. बघा फरकचं काय कारण नाही. आपल्याला दिलेले जर आज 81 रुपये 8,100 रुपये, तर 2 वर्षापूर्वी त्या वस्तूची किंमत किती? बघा जर आज 81 आहे तर 81 बरोबर किती होणार आहे? 8,100. बरोबर. 8,100. तर पूर्वी किती होतं आपल्याकडे? 100 आहे इंटू 100. बरोबर. कळालं? आता काय करू शकतो आपण? बघा 81 डबल 0 आणि हे 100 भागिले काय करावं लागेल? 81 करावं लागेल. भाग देऊन टाकू. 81 81 किती उरले? हे 100 आणि ते 100 म्हणजे किती उरले आपले? 10,000. हे आलं तुमचं उत्तर मित्रांनो. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. तर 2 वर्षापूर्वी त्या वस्तूची किंमत किती होती? 10,000 रुपये होती. असं आहे. चला अजून एखादं उदाहरण बघा. टाईप चेंज आहे मित्रांनो. एका आयताची लांबी 20% काय झाली? कमी झाली. वरून ती 40% कमी झाली. तर आयताचे क्षेत्रफळ किती टक्के कमी झाली? असा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, असे क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असेल, भूमितीचा भाग आहे, पण तुम्हाला इथं एक सूत्र माहिती पाहिजे मित्रांनो. आयताचे, वर्तुळाचे, चौरसाचे, त्रिकोणाचे, गोलाचे, ते पुढे प्रश्न येणार आपल्याला. बघा आयताचं सूत्र जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे उदाहरण 100% सॉल्व्ह होणार. बघा काय करू आता? आयताचे क्षेत्रफळ काय आहे? आयताचे क्षेत्रफळ किती आहे? लांबी गुणिले रुंदी आहे. काय? लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय? लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आहे. बरोबर. तर आपण काय करू? सॉल्व्ह करू आता हे उदाहरण. बघा काय करू आपण आता? लांबी समजा 20 मानली आपण, 20 मानली आणि रुंदी किती मानली? समजा 40 मानली. 40% मानली समजा आपण. बरोबर. तर आपण सॉल्व्ह करू. आता तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये आपण सतत याच पद्धतीने करत आलो. तुमच्या लक्षात आलंच असेल. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती येणार आहे? बघा 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती? 20 100 म्हणजे 1/5. बरोबर. 40% म्हणजे किती येणार आहे? 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू
तर 2×4=10. तर किती येणार? 2/5 येणार. 40% फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे? 2/5. बरोबर, कळालं असेल. बघा आता काय म्हणलं प्रश्नामध्ये, बघा आता पहिली किंमत किती होती आपली? 5 होती, बरोबर. नंतर कमी झाली आहे, म्हणजे 5 वरती 1 कमी झाली आहे, म्हणजे आपल्याला किती घ्यायला लागेल? 4 घ्यायला लागेल. नंतर काय सांगितलं? नंतरच्या कंडिशन मध्ये 5 नंतर कमी झाली आहे, म्हणजे 5 मधून जर 2 काढले तर 3 राहतील, बरोबर. गुणाकार करायचा यांचा, बरोबर. 5 5 25, 4 त्रिक 12, बरोबर. बघा काय केलं आपण? गुणाकार केला. 5 5 25, 4 त्रिक 12, इथपर्यंत कळालं. तर मग आता यांच्यामध्ये काय कितीची कमी झाली बघा? 25 मधून 12 जर गेले तर 12 दुनी 24 आणि 25, बरोबर. किती राहतील? 13चा फरक पडत, बरोबर. 13चा फरक पडला. 13चा जर फरक पडत असेल, बरोबर ना, 25 मधून जर 12 गेले तर 13 राहतील. तर छेदामध्ये नेहमी काय घ्यायचे? सुरुवातीची जी आपले आले ना काय 25, छेदामध्ये घ्यायचे 25, गुणिले काय करायचं? 100. 25 एक 25, 25 चौक 100. काय उत्तर आलं? मग 1352. 52% काय झाली आपली? कमी झाली. आयताच्या क्षेत्रफळामध्ये कितीची कमी झाली? 52% कमी झालेली आहे. हे आलं तुमचं उत्तर. कळालं? अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं मित्रांनो. सिंपल आहे, अवघड काही नाही. फक्त प्रॅक्टिस पाहिजे आपली थोडी, आणि तो आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू ते लक्षात आल्याचे जवळपास बऱ्यापैकी आपण हे केलेले. चला असेच टाईपचा आपण नाही का पुढचा प्रश्न बघू. चला बघा प्रश्न चेंज झालेला प्रश्न. आता इथं काय विचारलं आपल्याला? एका वर्तुळाची त्रिज्या 10% कमी झाली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्के कमी झाले? प्रश्न सेम आहे, फक्त इथं काय आहे? आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ माहिती पाहिजे. वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय आर वर्ग. काय? पाय आर वर्ग, बरोबर. हे सूत्र आहे. पण याच्यामध्ये काय मित्रांनो सांगून दे तुम्हाला, पायची काय गरज पडत नाही आपल्याला, फक्त आरच्या वर्गाची गरज पडणार आहे आपल्याला या प्रश्नामध्ये. तर मग काय करा? बघा आता 10% काय होणार आहे? कमी झाली. 10%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आपली आहे? किती आहे? 1/10, बरोबर. बघा आता काय करू आपण? आर वर्ग म्हणजे काय? 2 वेळेस आपल्याला काय करायचे? हे करायचे, मांडणी करायची. 10 काय कमी झाली, म्हणजे 10 वरती 1 कमी झाला म्हणजे 9 झाला, बरोबर. असं किती वेळेस करायचं? 2 वेळेस करायचं आपल्याला, बरोबर. आणि यांचा गुणाकार करून टाका. 10 10 100 झाले, आणि 9 9 81 झाले, बरोबर. इथपर्यंत कळालं असेल. बघा आता काय करू आपण? यांच्यामधला डिफरन्स का? पहिली 100 होती, नंतर 81 झाली, म्हणजे कमी झाली. किती कमी झाली बघा? आता 100 मधून जर 81 जर गेले तर किती राहतील? 9 आणि ते 10 म्हणजे 19. 19 ची कमी कशावरती? तुम्हाला काय सांगितलं? छेदामध्ये 100 घ्यायलाच लागणार, बरोबर. 100 वरती कमी झाली, बरोबर. इंटू 100 करायचं, बरोबर. भाग देऊन टाका. तर 19%ची काय झाली आहे? कमी झालेली आहे. हे आलं तुमचं उत्तर. कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. बघा आता आपण नाही का दुसरा प्रश्न बघू अजून, बरोबर. तुमची अजून कन्सेप्ट क्लिअर होते. कळालं? सोपं होतं, अवघड काय नाही. फक्त तुम्हाला मेन गोष्ट काय? तुम्हाला क्षेत्रफळ माहिती पाहिजे. तुम्हाला आयत, वर्तुळ, तिथून नाही ते घनफळ, घनाचे घनफळ, हे असे सूत्र आहे ना तुम्हाला पूर्ण, आपले मेन्सुरेशनचे तुम्हाला पूर्ण पाठ पाहिजे जवळपास. त्याच्याशिवाय तुम्हाला ही उदाहरणं येणार नाही. चला बघूया सर्व क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. चला बघा प्रश्न. एका घनाची प्रत्येक बाजू 50% वाढली तर घनाचे एकूण पृष्ठभाग एकूण किती टक्के वाढ झाली? प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त तुम्हाला काय मेन गोष्ट, तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. नाही तर मानसिक कन्सेप्ट आहे इथं पण. तर बघा सॉल्व्ह करू आपण.
आता घनाचे एकूण पृष्ठबळाचं सूत्र मला माहिती आहे काय 6L वर्ग आहे. काय आहे? 6L वर्ग. बरोबर, हे सूत्र आहे. बघा मागच्या उदाहरणात काय विचारलं तुम्हाला? वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय होतं? पाय आर वर्ग. बरोबर, आपण काय पाय घेतला नव्हता. आता इथं 6 घेणार नाही. काय घेणार नाही? बघा कधी पण संख्येत जर असेल, आता इथं 6 संख्येत आहे. पायची किंमत किती आहे? 22/7 आहे, म्हणून ती पण घेतली नव्हती आपण. म्हणजे इथं काय करायला लागलं आपल्याला? 6 पण घ्यायला नाही लागलं. बरोबर, असं लक्षात ठेवा. आपल्याला किंमत मेन काय घ्यायची? आपल्याला फक्त जे राहते ना शिल्लक. आता पाय म्हणजे 22/7 6 संख्येचं एक प्रकारची, तिला पण घ्यायचं नाही आपल्याला. फक्त आपल्याला काय घ्यायचं आता इथं? एल वर्ग. बरोबर, ही संख्या घ्यायची, ही पुसून टाकतो. बरोबर, एल वर्ग घ्यायचा आपल्याला. बरोबर, आता 50% वाढली. आता 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2 आहे. बरोबर, 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे? 1/2. कशी बघा, 50%, 50 आणि हा टक्केचा 100. बरोबर, 0 0 कॅन्सल, 5 1 5 5 2 10. सोपं आहे. काय? 1/2. बरोबर, बघा आता वाढ झाली. आता आपल्या मेथडने सॉल्व्ह करायचं. बघा पहिली किती होती? 2 होती. नंतर काय झाली? वाढली, म्हणजे 2वरती काय होणार आहे? 1 वाढणार आहे, म्हणजे किती होणार आहे? 3 होणार आहे. असं किती वेळेस करायचं आपल्याला? 2 वेळेस करायचं. इथं कारण की इथं एल वर्ग आहे, म्हणून 2 वेळेस करायचंय. असं लक्षात ठेवा. 2 इथं 2 केलं तर इथं पण 3 करावं लागेल. बरोबर, आता काय करू आपण? 2 दुणे 4, 3 त्रिक 9. इथपर्यंत कळालं? काय केलं? 2चा गुणाकार 3चा गुणाकार केला. बरोबर, आता वाढ झाली. बरोबर, वाढ झाली म्हणजे 4 होती, नंतर 9 झाली, म्हणजे कितीने वाढली? 5ने वाढली. बरोबर, 9 मधून 5 गेले, किती? 9 मधून 4 गेले, 5 राहणार आहे. इथपर्यंत कळालं? बघा आता 5 काय वरती वाढली? 4 वरती वाढली, म्हणून छेदामध्ये 4 द्यायचा, गुणाकारामध्ये 100. भाग देऊन टाका. 4 1 4, 25, 25 5 125. टक्केची काय झाली? वाढ झाली. वाढ. अशा प्रकारे सॉल्व करायचं. आलं लक्षात मित्रांनो? मेन गोष्ट इथे एवढंच आहे का तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. सूत्र माहित असं तुमचं उत्तर लवकर येणार 100%. वेळ पण कमी लागणार तुम्हाला. चला बघू, असंच क्वेश्चन बघू आपण, म्हणजे अजून क्लिअर होईल तुमचे. बघा प्रश्न बघा. एका गोळ्याची त्रिज्या किती 10% ने वाढली, तर गोलाच्या घनफळात किती टक्के वाढ होईल? आता इथं सर्वात महत्वाचं म्हणजे काय? तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. गोलाच्या घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे. गोळाच्या घनफळाचे सूत्र काय? 4/3 पाय आर घन, हे सूत्र आहे. बरोबर, आता बघा आपल्याला तुम्हाला सांगितलं संख्या वगैरे जर असं तर घ्यायच्या नाही आपल्याला. 4/3 ची गरज नाही आपल्याला. पायची पण गरज नाही. का? पायची किंमत 22/7 आहे किंवा 3.14 आहे. बरोबर, ते घ्यायचं नाही आपल्याला. आपल्याकडे काय राहिलं? फक्त आरचा घन. बरोबर, आरचा घन आपल्याकडं राहिलेला आहे. तर मग बघा, मग 10% वाढ झाली. 10%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आपली? 1/10 आहे. डायरेक्ट करू आपण 1/10. बरोबर, बघा मग सुरुवातीला किती ती 10 होती, नंतर वाढ झाली म्हणजे 11 होणार आहे. असं किती वेळेस करायचं आपल्याला? 3 वेळेस करायचं, कारण की आरचा क्यूब आहे. बरोबर, म्हणजे आरचा घन आहे, तिसरा घात आहे, म्हणून 3 वेळेस आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचा आहे. बरोबर, इथं 11, इथं 11, गुणाकार करून टाकू आता आपण यांचा. तर 10 10 100 किती झाले? 100 आणि 10 किती झाले? 1000. बरोबर, 11चा घन. तुम्हाला घन चॅप्टर शिकवला मी. घन चॅप्टर झालं, सॉरी. तुम्हाला घन कसा काढायचा मी लेक्चर शिकवलंय. त्याच्यामध्ये आपण घनाचं पूर्ण तुम्हाला कशा पद्धतीने काढायचं ते पण शिकवलेलं. बघा आता 11चा घन काढायचा आपल्याला एक प्रकारचे, म्हणजे 11चा 3 वेळेस गुणाकार करायचा. 11चा 3 वेळेस गुणाकार जर केला, 11चा घन किती आहे? 1331 आहे. बरोबर, आता आपली मेथड काय आहे? बघा आपण काय करतोय? सुरुवातीला किती होती किंमत? 1000 आहे, आणि नंतर किती झाली? 1331 झाली, म्हणजे काय झाली? वाढ झाली. बरोबर, बघा वाढ झाली. किती वाढ झाली?
1331 मधून जर 1000 जर गेले तर शिल्लक किती राहणार आहे? 331 राहणार आहे, बरोबर का? 1000 मधून 1331 मधून जर 1000 गेले तर शिल्लक किती राहतील? 331 राहणार आहे, बरोबर. आता सॉल्व्ह करू बघा. 331 बरोबर. भाग का द्यायचा आणि छेदामध्ये काय घ्यायचंय? 1000. पहिले जे आहे ते 1000 घ्यायचे, म्हणजे छेदात घ्यायचे. किती घेतले आपण? 1000 गुणिले 100 करायचं आपल्याला. भाग द्यायचा. आता 0 0 कॅन्सल झाले तर खाली काय उरलं आपल्याकडं? 331 छेद 10, बरोबर. भाग देऊन टाका. भाग द्यायचा नाही, तुम्हाला मागचे सांगितलं. जर शून्य जर खाली असेल, किती शून्य बघायचे, पॉईंट देऊन टाकायचा. किती शून्य? 1 शून्य. मग एक घराच्या नंतर पॉईंट दिला तर तुमचं उत्तर काय आलं? 33.1. 33.1% काय झाली? वाढ झाली. हे तुमचं आलं उत्तर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे मित्रांनो उदाहरण. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल अशा प्रकारचे जर उदाहरण आले तर काय करायचं. आता पुढच्या वेळेस तुम्हाला त्रिकोण वगैरे त्यांच्यावरती पण विचारू शकतो. त्याच्यासाठी काय मेथड तुम्हाला माहिती कशी मांडणी करायची, काय मेन काय तुम्हाला सूत्रपाठ करणं गरजेचं आहे. चला आपण आता काय करू? टाईप चेंज करू. दुसऱ्या टाईपचे उदाहरण बघूया. चला बघू. बघा बघा मित्रांनो, टाईप चेंज झालेला आपला. टाईप चेंज आहे. बघा प्रश्न काय आहे. एका शहराची लोकसंख्या किती आहे? 64,000 आहे. एका शहराची लोकसंख्या किती आहे? 64,000 आहे. जर लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? 2.5%. लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? 2.5%. तर 3 वर्षांनंतर ती लोकसंख्या किती होणार आहे? असा प्रश्न आहे. 3 वर्षांनंतर लोकसंख्या किती होईल? असा प्रश्न आहे. चला सॉल्व्ह करू आपण. बघा 2.5 म्हणजे किती आहे? 2.5. बघा आपण सॉल्व्ह करू. 2.5% 100 देऊन टाकू, बरोबर. या पॉईंटचा जर शून्य दर दिला तर किती होईल? बघा 25/100 होणार आहे, 1000 होणार आहे, बरोबर ना. अदर पॉईंट जर कॅन्सल केला तर खाली एक शून्य वाढेल, म्हणजे किती होईल? खाली 1000 होईल. भाग देऊन टाकू. 25 1 25, 25 चौक 100, म्हणजेच किती आले? 1/40. कळायला असेल? 1/40 आली. 2.5 म्हणजे किती? 1/40 आहे, बरोबर. सॉल्व्ह करू आता आपण. बघा लक्षात आलं काय केलं? 2.5 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/40 काढल्या, बरोबर. सॉल्व्ह करू आता. बघा 1/40 किती आहे? 1/40, बरोबर. 2.5 बरोबर किती? 1/40 आहे. तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती होणार आहे? बघा 3 वर्षानंतर म्हणजे 3 वेळेस आपल्याला हे करायचंय. बघा 40 वरती काय? 41 होणार आहे, बरोबर. असंच येईल ना, बरोबर. ठीक आहे, बरोबर आहे. हा 41 वाढ झाली ना, म्हणजे 3 वर्षात काढायचं म्हणजे एक वाढ होणार, बरोबर. 40 हा 41, 40 41, बरोबर. गुणाकार करून टाका त्यांचा. गुणाकार जर केला तर किती येईल? 4 चौक 16, 16 चौक 64 आणि 3 शून्य देऊन टाका, बरोबर. इथपर्यंत कळालं असेल. आता काय करतील आपल्याला बघा. हा तर याचा मल्टिप्लाय जर केला तर 68,921, बरोबर. 68,921 हे येणार आहे. करून बघू आपण. बघा तुम्हाला 41 गुणिले 41 पण करू शकता तुम्ही. याचं सुरुवातीला हे करू शकता, कॅल्क्युलेशन करू शकता. आता माझ्या लक्षात आहे तर 68,921 याचा वर्ग आहे, बरोबर. मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. 41 गुणिले 41 गुणिले 41 केलं तर तुम्हाला काय भेटेल? 68,921 भेटेल, बरोबर. चला पुढे जाऊ आपण. बघा आपल्याकडं आज, समजा ही आज आहे, ही आजचं आहे आणि हे 3 वर्षानंतरचे, समजा 3 वर्षानंतरच, बरोबर. 3 वर्षानंतरचे समजा. बघा आज किती आपल्याकडे रक्कम?
64,000 आणि आज किती आपल्याकडं 64,000च आहे, बरोबर. 64,000 इंटू 3 वर्षानंतर म्हणजे ही किंमत घ्यायला लागेल आपल्याला, म्हणजे किती 68,921. 68,921 41 तीन वेळेस गुणाकार केला तर 41,921 येणार आहे, बरोबर. गुणाकार करून टाकायचं तुम्हाला समजत. बघा 3 गेले म्हणजे डायरेक्ट कटच होते, बघा हे डायरेक्ट इथे 64,000 आहे. आपले पण बेसिक मध्ये याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये 64,000च भेटले. तर मग उरले का आपल्याकडे फक्त 68,921. काय झालं, ही 3 वर्षानंतर लोकसंख्या होणार आहे किती 68,921. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात. चला ह्या पॅटर्नचाच एक क्वेश्चन बघूया. बघा सेम क्वेश्चन आहे मित्रांनो, सॉल्व्ह करू आपण. काय, एका शहराची लोकसंख्या किती आहे? 1,20,000. एका शहराची लोकसंख्या 1,20,000 आहे. जर लोकसंख्या वाढीचा दर 10% असेल तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती येईल, बरोबर. सेम मेथडने करायचं आपल्याला. बघा काय करू शकतो आपण. बघा 10% दर आहे ना, 10% म्हणजे किती आहे 1/10, बरोबर. किती वेळेस करायचं आपल्याला 3 वर्ष म्हणजे 10 वरती वाढ झाली ना, वाढते म्हणजे 10 वरती 11, 10 वरती 11, 10 वरती 11. किंवा आपण काय करू शकतो, एवढे 3 वेळेस लिहिण्यापेक्षा काय करू आपण, 10चा घन करा, 11चा घन करा, बरोबर. 10चा घन किती आहे 1000 आहे आणि 11चा घन आत्ताच काढला आपण, किती आहे 1331 आहे, बरोबर. बघा आता काय काय करू शकतो आपण. बघा 3 वर्षानंतर लोकसंख्या किती होणार आहे. पहिली किती होती 1000 होती, नंतर किती झाली 1331 झाली, बरोबर. 1331 झाली का नाही, तर मग किती वाढ झाली आहे 331, बरोबर. का वरती झाली, 1000वरती झाली, म्हणजे 331/1000 गुणाकारामध्ये 100 करायला लागेल. भाग देऊन टाकू आता आपण, बरोबर. बरोबर आहे, ओके. हा नाही 3 वर्षानंतर तर मग आपल्याला काय करावं लागेल, डिफरन्स घ्यायला नाही लागणार आपल्याला. आपल्याला ऑलरेडी किंमत दिलेली, सॉरी का मित्रांनो, आपण नाही का चुकलेलं थोडं. बघा काय करू आपण, 1000 तर येणार आहे, बरोबर. इकडे किती येणार आहे 1331 येणार आहे, बरोबर. इथपर्यंत कळालं. तर मग काय सांगितलं त्यांनी, एका शहराची लोकसंख्या किती झाली 1,20,000. जर शहराची लोकसंख्या किती 1,20,000, बरोबर. 1,20,000 भागिले 1000 घ्यायला लागेल ना छेदामध्ये, बरोबर. 1000 जर घेतला आणि इंटू काय करायला लागेल आपल्याला 3 वर्षानंतर आहे. हे आजचे समजा, हे आज आणि हे 3 वर्षानंतरचे. 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय केलं नाही आपण, बरोबर. 3 वर्षानंतर किती होती किंमत 1331. 1331 मल्टिप्लाय मध्ये लिहून टाका, गुणाकारामध्ये लिहून टाका, बरोबर. आता सॉल्व्ह करू. बघा हे 3 0 उडून जाऊ, हे पण 3 उडून देऊ, बरोबर. आपल्याकडे शिल्लक काय राहिलं मग 120 गुणिले 1331 गुणाकार करून टाका, उत्तर येऊन जाईल. तर मग आपण गुणाकार करू. बघा 0 देऊन टाकू, 12 आला 1, 12 36 आणि 37, बरोबर. 12 36, 36 37 38 39, बरोबर. नंतर परत 12 आणि 3 15. तर तुमचं उत्तर काय आलं 15,97,97,20, 15,000 1,59,720. ही काय झालं तुमची लोकसंख्या 3 वर्षानंतर ही लोकसंख्या झाली. हे तुमचं फायनल उत्तर आहे मित्रांनो. काय आलं, अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. चला बघू. चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच कळवा. चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.
मित्रांनो, आपला जो पुढचा टॉपिक जो असणार आहे ना, तो संख्या व संख्येचे प्रकार म्हणजे बेरीज वजाबाकी अपूर्णांक, त्यांचा आपण बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. बेसिक उदाहरणं सॉल्व्ह करणार आहे. कळालं? चला बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनल वरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. आता मित्रांनो, पुढचा जो टॉपिक आहे ना आपला, तो कोणता राहणार आहे? नंबर सिस्टम म्हणजेच संख्या व संख्येचे प्रकार वगैरे आपण बघणार आहोत. बेरीज वजाबाकी कशी करायची, फ्रॅक्शन मधली बेरीज वजाबाकी कशी करायची ते शिकणार आहोत. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.